आणि आता मुंबईनंतर आपण जाणार आहोत पुण्यामध्ये कसबा गणपती म्हणजे पुणे शहरातला मानाचा पहिला गणपती, पुण्याचं ग्रामदैवत म्हणून सुद्धा कसबा गणपती ओळखला जातो आणि या गणपतीची मूर्ती ही स्वयंभू आहे। कसबा गणपतीचं हे 130वं वर्ष आहे यंदाचं आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कसबा गणपतीची अगदी वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात स्थापना होईल, प्राणप्रतिष्ठा होईल। त्यासाठी थेट आपण जाऊयात पुण्यातून आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेत। वैभव, आज आगमनाच्या मिरवणुका या पुण्यामध्ये मानाच्या 5ही गणपतींच्या अगदी दणक्यात असतील, काय त्याबद्दल? श्वेता, 2 वर्षांनी पुण्यातला हा गणेशोत्सव होतोय। सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात ज्या पुण्यातून झालेली होती, सामाजिक देखाव्यांमधून एक समुपदेशन करणं समाजाचं किंवा मेसेजेस देणं मोठे मोठे, हे पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचं खास वैशिष्ट्य होतं। गेले 2 वर्ष कोरोनामुळे ते होऊ शकलं नाही, मात्र आज सकाळी 10:30 वाजल्यापासून 12:30 वाजेपर्यंत मानाच्या 5ही गणपतींची प्राणप्रतिष्ठा जी आहे ती होईल। त्यापूर्वी खरी लगबग सुरू आहे पुण्यामध्ये। शनिवारवाड्याच्या दोन्ही बाजूंना घरगुती गणपतींसाठी गणपतींचे मोठे स्टॉल्स जे आहेत ते लागलेले असतात आणि सकाळी सहकुटुंब येऊन घरचा गणपती जो आहे तो घेऊन जाऊन त्याची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर पुणेकर पुन्हा बाहेर पडतात। या मानाच्या मिरवणुकांमध्ये, मानाच्या गणपतींच्या मिरवणुकांमध्ये ते सहभागी होतात। या सगळ्या मिरवणुकीला सुरुवात जी आहे ती साधारण 9 वाजेच्या सुमारास होईल आणि समाधान चौक ते बेलबाग चौक या ठिकाणी सकाळपासून जी पुण्याच्या गणेशोत्सवाची ओळख आहे, ढोल ताशा पथकं, या पथकातली सगळी मुलं सकाळपासून तयारी करताना दिसत आहेत। त्यांची लगबग दिसते, झेंडे घेऊन जाताना, ताशा घेऊन जाताना, ढोल घेऊन जाताना ही सगळी लगबग दिसते। आणि आपण इथं मागं जर बघितलं तर अगदी थेट दगडूशेठपर्यंत ही स्टॉल्स जे आहेत गणपतीचे, घरगुती गणपतीसाठीचे ते लागलेले आहेत आणि अनेक जण हे इथं येऊन चौकशी करत आहेत। खरं फार सकाळची वेळ आहे तोपर्यंत, त्यामुळे लगबग जी आहे ती आपल्याला दिसते। अनेक जण हे गणपती बघण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी, बाप्पाची मूर्ती घेण्यासाठी घरगुती गणपतीची इथं येत आहेत। काल रात्री उशिरा पाऊस झाला आहे थोडा मोठा, त्याच्यामुळे काहीशी गडबड झालेली होती। मात्र आता सकाळी प्रचंड उत्साह जो आहे तो या रस्त्यावर दिसतोय। थोड्याच अंतरावरती कसबा गणेशाचं मंदिर आहे, त्याच्या बाजूला दगडूशेठचं मंदिर आहे आणि आज दिवसभर या रस्त्यावरती प्रचंड धामधूम असेल। त्याची एकूण सगळी झलक दिसते। पोलिसांच्या डिप्लॉयमेंट्स जे आहेत त्या सुरू आहे, BDDSची स्क्वॉड्स जी आहेत ती आलेली आहेत आणि सगळ्या मंदिरांची पाहणी करतात। बरोबर 10:30 वाजता केसरीवाड्याची सुद्धा प्राणप्रतिष्ठा होईल आणि त्यानंतर 12:30 वाजेपर्यंत सगळ्या मानाच्या गणपतींबरोबर इतर जे महत्त्वाचे गणपती आहेत पुण्यातले, मंडई असेल, दगडूशेठ असेल किंवा भाऊरंगारी असेल, या सगळ्यांची मिरवणूक जी आहे ती निघेल आणि साधारण 2 वाजेपर्यंत या उरलेल्या गणपतींची प्राणप्रतिष्ठा जी आहे ती पूर्ण होईल। श्वेता, बरं वैभव, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आणि जसं म्हणजे 10 वाजतील, 12 वाजतील त्यावेळेला या सगळ्या मिरवणुका आपल्याला पाहायला मिळतील तेव्हा पुन्हा तुमच्याकडे येऊच।